त्यामुळे प्रत्येकासोबत आपला मान सन्मान या ठिकाणी केला जातोय। धन्यवाद। त्याच वेळेला राजेश याला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे। राजा या ठिकाणी आहे, राजाने कॅच पकडली होती आणि त्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिले जाते। सन्माननीय अमित नाईक यांना विनंती करतोय, आपल्या संघातील खेळाडूने चांगली कॅच पकडली आणि त्यामुळे मॅच मध्ये कमबॅक केलं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी कॅश प्राइज दिले जाते। वेल डन। राजाने आज प्रजेला खुश केलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय। वेल डन। त्याच वेळेला व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय आकाशजी राणे यांची उपस्थिती झाली आहे आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल। मी अमितजी नाईक यांना विनंती करतो, सर आपल्या शुभ हस्ते आपण आकाशजी राणे यांचा यथोचित मान सन्मान करूयात। आकाशजी राणे आपल्यासोबत जॉईन केलेत। मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी वृक्ष दिला जाईल आणि तदनंतर मात्र या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह सुद्धा दिलं जाईल। या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर बेस्ट बॉलर या कॅटेगरीमध्ये सन्माननीय आकाशजी राणे यांनी एक टेलिव्हिजन टीव्ही या ठिकाणी स्पॉन्सर केलाय, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊयात आणि वळूयात मैदानाच्या दिशेने, जिथे आता मात्र चौकारांची आतषबाजी व्हायला सुरुवात झाली आहे। वळूयात मैदानावरती परेश अप्रतिम फटका खेचतोय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय। जबरदस्त धाटणीचे फटके आज मात्र गंगाधरच्या गोलंदाजीवरती गंगा जमुना वाहायला लागले आहेत, मोठे फटके यायला सुरुवात झाली आहे। आज परेशने सर्वांचं मन खुश केलंय। पहिले 2 बॉल अगदी सावध पवित्राने चेक केले, खेळपट्टीचा अंदाज घेतला, तदनंतर मात्र गोलंदाजाच्या आक्रमकतेला प्रतिकार करायला सुरुवात केली आहे। वळूयात मैदानावरती जिथे 10 धावा जरूर धावफलकावरती लागल्यात। परेश कडके स्ट्राइक एंडवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कुठे याचा अंदाज घेतलाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे। नाणेफेकीचा कौल आपण पाहिला तर इथून मात्र सौरभजी पालवणकर यांनी पुरस्कृत केलेला अर्थात कुलाबा स्पोर्ट्स पुरस्कृत वाघरेश्वर वाघरण संघ पाहायला मिळतो, ज्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि तदनंतर मात्र त्यावरती अंमलबजावणी करत असताना आपल्याकडील सर्वोत्तम गोलंदाज गंगाधर इंगोलेला बोलवलं आणि इंगोलेच्या गोलंदाजीवरती आज हल्ला बोल केलाय। चला मोठा फटका येऊ देत, चला हवा येऊ द्यात, चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक गगनभेदी षटकार। शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचला आणि सांगितलं कुछ मीठा हो जाए। षटकाराच्या साहाय्याने धावफलक आता मात्र 17 वरती जाऊन पोहोचलाय। गंगाधर इंगोलेच्या गोलंदाजीवरती केलेला हा हल्ला बोल परेश कडके आणि त्याच्या समवेत आपण जर पाहिला तर असणाऱ्या समीरने आज कॉन्फिडन्स वाढवून देणारी पाहायला मिळाले। पारितोषिक आले, जर एका ओव्हरमध्ये 3 षटकार लगावले गेले तर अर्थातच अमीर ठाकूर सन्मान्य पिंट्या ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपयांचं या ठिकाणी कॅश प्राइज असणार आहे। पारितोषिके येतील, तुम्ही चांगला खेळ करा, मेहनत घ्या, अचूकता दाखवा, वेळेचं पालन करा, हे आयोजक तुम्हाला पारितोषिके देत राहतील। एका षटकाची सांगता झाली, धावफलकावरती 17 धावा आल्यात आणि तदनंतर मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती इथून मात्र निखिल पाटील आलाय, दस्तूर खुद्द संघ कर्णधार। अलिबाग तालुक्यातील आणखीन एक खेळाडू ज्याने
बाईक पटकावली, बाईक विजेतेपद पटकावलं आणि तदनंतर मात्र सातत्यपूर्ण याच मैदानावरती ज्याने अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये युवी स्पोर्ट्स संघाकडून कर्णधारपद भूषवत असताना चांगली कामगिरी सुद्धा केली आहे. निखिल पाटील एक चांगला दर्जाचा खेळाडू आयकॉन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, जिथे स्ट्राईक एंड वरती परेश कडके या नावाचं वादळ मैदानावरती गाजतंय. मोठा फटका लॉंग ऑनच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाची चुकी झाली आणि त्याचमुळे का होईना 1 2 3 4 5 नाही तर टोटल 6 धावा मिळणार आहेत. कॅच पकडली असती तर एकही धाव नसती, मग अशा वेळेला सुटलेली ही कॅच जीवनदान मिळणार आहे. आज गंगाधर इंगोलेचं काहीतरी बिनसलंय राव, ज्याला आपण चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखतो, ज्याच्याकडे अचूकता आहे आणि आज इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जिथे परिपक्वता असावी मग गंगाधर इंगोलेला सुद्धा चूक करायला भाग पाडलंय. वागरडे संघ बोलेल तरी काय, आपला आयकॉन खेळाडू आज मात्र रंगात नाहीये. परेशचं कौतुक करूया, जागा बनवली, खराब चेंडूला त्याची जागा दाखवली, बॅकफुट पंच, स्मॅशिंग पंच मैदानावरती आपण पाहिला. सीमारेषा पार, फरार, चौकार, मंत्रमुग्ध केलंय. इथून मात्र धावफलकावरती नजर टाकूयात. इथून मात्र 27 धावा धावफलकावरती लागल्यात. फलंदाजी करणारा संघ आदिती वरद 11 पेण संघ, अर्थातच सन्माननीय अमोकजी मुंडे यांनी पुरस्कृत केलेला संघ. पुन्हा एकदा क्या बात आहे. चला प्रोलिंग वाल्यांकडचा हा ऍक्शन रिप्ले पाहूयात. काय कमालीचा फटका होता मित्रांनो, पुन्हा एकदा पहावा अशा पद्धतीचा फटका. निखिलच्या गोलंदाजीवरती फुलरलिनचा चेंडू अपस्टंपच्या बाहेर होता, त्याला जागा दाखवली. केवळ आणि केवळ नजाकत भरा फटका मैदानावरती केलाय. कोण म्हणतो क्रिकेटमध्ये फक्त ताकद असावी लागते, क्रिकेटमध्ये नजाकत असावी लागते आणि दिशा दाखवली. बघा जसं ट्रॅफिक मधून गाडी काढावी ना अशा पद्धतीचा हा फटका मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आद्य नाईक यांच्याकडनं पारितोषिक लगावलंय. फलंदाज परेश कडके यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. क्याही बात आहे, आज मैदानावरती मंत्रमुग्ध केलं ते म्हणजे परेश कडकेने. रोडपाली विभागातील खेळाडू आज मैदानावरती चांगला खेळ करून दाखवतोय. परेश कडके नाव लक्षात ठेवा मित्रांनो. ज्यांनी ज्यांनी माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक मध्ये आपलं नाव कोरलंय, चांगला खेळ केलाय ना, त्यांना भविष्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध झाल्यात. हा या स्पर्धेचा रीच आहे, हा या स्पर्धेची खऱ्या अर्थानं ओळख आहे. निखिल पाटील सारख्या जलदगती गोलंदाजावरती इथून मात्र हल्ला बोल केला. 31 धावा धावफलकावरती लागले. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. यावेळेला एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या दिशेने फटका खेळून काढला आणि तदनंतर मात्र 1 धाव मिळणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर छोट्या धावेचा फटका आलाय. धावफलकावरती बदलाव होईल. इथून मात्र 32 ऑन स्कोरबोर्ड. बघा सिंगल डबल पेक्षा चौकार षटकार जास्त आहेत. एका ओव्हरमध्ये 3 षटकार जर आले तर मात्र पिंट्या ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. येस ऑलरेडी जमाय. पिंट्या ठाकूर यांचा विषय रोखठोक असतो. चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र फलंदाज बदलला, रणनीती बदलली, टप्पा बदलला, वेग बदलला, स्विंग बदलली आणि नतीजा सुद्धा बदललाय. डॉट बॉल आलाय. या ओव्हरमध्ये पहिला डॉट आलाय. कटू सत्य मैदानावरती आतापर्यंत 5 बॉल्सवरती 15 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 2 मैदानाच्या समाप्त. 2 षटकांची सांगता. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. कोणतेही विकेट गमावलेले नाही. ही एक जमेची बाजू आदिती वरद 11 पेण संघासाठी. सन्माननीय अमोकजी मुंडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ ज्या पद्धतीची संघ बांधणी आहे ते कौतुकास पात्र आहे. त्याच वेळेला कुलाबा स्पोर्ट्स पुरस्कृत वागरेश्वर वागरण संघ त्यांच्या पहिल्याच आयकॉन गंगाधर इंगोलेवरती केलेला हल्लाबोल, संघ कर्णधार निखिल पाटील याच्यावरती केलेला हल्लाबोल आता मात्र
झालेल्या पडझडीनंतर भोला केडर कुचलक्कर झालेली पडझड विसरावी लागेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत येईल. त्याला आता मात्र नवीन रणनीतीने उतरावं लागेल. मयूर मात्रे धीरज भोईर यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. त्याच वेळेला पिंट्या ठाकूर यांच्याकडनं लगातारच्या एका ओव्हरमध्ये 3 षटकार खेचले तर मात्र 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. उळियट मैदानावरती गोलंदाजामध्ये आता मात्र बदलाव होईल. आता मात्र आणखीन एक आयकॉन गोलंदाज धीरज भोईर मैदानाच्या आत आलाय. गोलंदाजीसाठी धीरज भोईर आलाय. धारावी मुंबई या विभागातील गोलंदाज मैदानाच्या आत. आहा कमालीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. स्किट झालेला चेंडू. फलंदाज इथून मात्र परेश कडके बीट झालाय. परेश बीट झालाय हे या स्पर्धेमध्ये किंवा या मॅच मध्ये फार क्वचित आपण अनुभवलंय. धीरजचा पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती होता. धावफलक इथून मात्र स्थिरावलंय 32 धावसंख्येवरती. आणि इथून मात्र धीरजने मैदानावरती जलद गतीची गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथून मात्र आणखीन एक चेंडू डॉट काढला तर मात्र पिंट्या ठाकूर यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. आणखीन एक डॉट बॉल आला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. 2 बॉल डॉट आलेत. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे. आतापर्यंत फटके लागत होते तोपर्यंत काही चर्चा नाही झाली. आता मात्र बॉल डॉट्स आलेत. मग अशा वेळेला एकमेकांसोबत बोललं जातंय. पंचांसोबत काहीतरी सल्ला मसलत केली जाते. चला वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो. आज फायनलचा दिवस आहे. आज 5 अतिरिक्त सामने आपल्याला खेळवायचे आहेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट आली आहे. 500 रुपयांचं कॅश प्राइज इथून मात्र धीरज भोईरच्या खात्यामध्ये जमा होईल. पहिल्या 2 चेंडूंनी जो दबाव प्रस्थापित केला त्याचमुळे का होईना तिसऱ्या बॉलवरती आलेली ही विकेट सुखावणारी आहे. आनंददायी आहे. बघा रसिक मायवा प्रेक्षकांना सुद्धा काय हवं असतं तर चांगलं क्रिकेट. आधीच्या ओव्हर्समध्ये चौकार षटकार भले आले असू देत मात्र धीरज भोईर याने केलेलं हे कमबॅक कौतुकास पात्र आहे. हे विसरून चालणार नाहीये. इथून मात्र आपण पाहिलं तर परेश कडकेची इनिंग समाप्त झाली आहे. ज्याने 2 चौकार 2 षटकारांच्या साहाय्याने आपल्या इनिंगला बिल्ड केलं आणि 12 बॉल्स मध्ये 26 धावा ज्याने केला. जिथे सांघिक धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचले. एक अभूतपूर्व क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आत स्वस्तिक म्हात्रे पाहायला मिळतोय. उळियट मैदानावरती ताऱ्याचा सितारा स्वस्तिक म्हात्रे मैदानाच्या आत. आहा फलंदाज कोणी असू देत एक जोरदार अपील झालंय. अपीलचा डिसिजन काही येऊ देत स्वस्तिकने मात्र मैदान सोडलंय. व्हॉट अ फॅन्टास्टिक गेम मैदानाच्या आत. क्रिकेटिंग स्पिरिट. पंचांच्या निर्णयाची वाट नाही पाहिली स्वतः वाट धरली. आपण बाद आहोत हे माहिती आहे मग क्रिकेटमध्ये खेळाडूवृत्ती दाखवण्याचं काम स्वस्तिकने केलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची इनसाइड एज या ठिकाणी जरूर लागली. लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट्स गेल्यात. हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. सन्मान्य सौरभजी पालवणकर यांच्याकडनं सुद्धा 2000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. जर हॅट्रिक झाली तर मात्र हे पारितोषिक असेल. सन्माननीय मयूरजी म्हात्रे यांच्याकडनं हे आता मात्र 2000 रुपयाचा कॅश प्राइज येईल. जर आणखीन एक विकेट गेली तर मात्र धीरज भोईर आपली ही रात्र वसूल करेल.
दोन हजार म्हणजे एकूण 4,000 रुपयांचा कॅश प्राईज जमा झालाय. जर एक विकेट गेली तर 4,000 रुपयामध्ये 4,000 रुपये आपल्या अकाउंटमध्ये जमा होतील. नरेंद्र मोदीजी यांनी जनधन अकाउंट ओपन केलं होतं, इथे विकेट धन अकाउंट मिळेल. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. क्या बात है, लाजवाब, बेधडक, बेमिसाल, बेफिकीर कामगिरी मैदानाच्या आत. नाव लक्षात ठेवा, धीरज भोईर. 3 चेंडू 3 विकेट्स, विकेट हॅट्रिक संपादन केले आणि तब्बल 4,000 रुपयांचं कॅश प्राइज आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. सौरभ पालवणकर यांच्या माध्यमातून सुद्धा 2,000 रुपयांचा कॅश प्राइज आलाय. क्या ही बात है, जबरदस्त खेळ मैदानावरती, ना भूतो ना भविष्यतही. आपण काय पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये 32 धावा झाल्या होत्या. आता मात्र तिसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू ग्राह्य धरलेत आणि अजूनही एकही धाव आलेली नाहीये. तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स मिळवले आहेत. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग. का धारावी मुंबई विभागातून धीरज भोईरला बोलवण्यात आलं. अलिबागच्या या क्रीडा नगरीमध्ये आज त्याची जलद गतीची गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा, कमालीची कामगिरी पाहायला मिळते. इथून मात्र सौरभ पालवणकर यांच्याकडनं अजून प्राइज आलंय. जर आणखीन एक विकेट गेली तर 1,000 रुपयांचा कॅश प्राइज. आणि या बॉलवरती जर सिक्सर गेला तर सन्मान्य पिंट्या ठाकूर यांच्याकडनं 1,000 रुपयांचा कॅश प्राइज. संघ कोण आहेत, खेळाडू कोण आहेत याच्याशी देणं घेणं नाहीये. आपण चांगला खेळ करून दाखवा, आपल्याला कॅश प्राइज मिळत राहणार आहे. धीरज भोईर याच्यासाठी सुद्धा आणि याच्या विरुद्ध सुद्धा पारितोषिके लगावले गेलीत. विकेट येणार की षटकार, नन ऑफ दिस, यांपैकी काहीही नाही. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त झालेत. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 33 धावा, 3-3 वर 3 षटकांची सांगता. अंकगणित महत्वाचं आहे. सकाळ सुरू झाली आहे, आकडे लागलेत. नाही, मी धावफलकाच्या आकड्याबद्दल बोलत होतो. बाकी कोणी दुसरा विचार केला असेल तर यासाठी आम्ही जबाबदार नाही. चला वळूयात मैदानावरती. 3 ओव्हरची समाप्ती झाली. 33 धावा धावफलकावरती, 3 फलंदाज बाद झालेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धीरजने सुद्धा 3 विकेट्स घेतले आहेत. समीरने 3 चेंडूंचा सामना केलाय. आज 3 हा आकडा रंगत ताणतोय, हरकत नाहीये. चला, पारितोषिक अजूनही लागणार आहे. विकेट हॅट्रिक घेतली, ओव्हरमध्ये 3 षटकार लगावले तर पिंट्या ठाकूर यांच्याकडनं 1,000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पैसे जमा आहेत, रोख पैसे जमा आहेत. तुम्ही चांगली कामगिरी करा मित्रांनो. वळूयात मैदानावरती. षटक क्रमांक 4 गोलंदाजीच्या मोर्चावरती आदर्श आलाय. अपील झालं, अपील उचलून धरलं. आणखीन एक फलंदाज, 1 मोर डाऊन. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. IPL फॉर्मॅट मधील पहिल्या फेरीतील अर्थात दुसऱ्या फेरीतील पहिला सामना, एका बाजूला नाकवा वॉटर स्पोर्ट्स साखर तर दुसऱ्या बाजूला असणार आहे आरिफ 11 अलिबाग संघ. पंच फक्त 2 मिनिटं मॅच थांबवायची आहे. आज फायनल डे. धावफलकावरती आपण पाहतो
काही टेक्निकल कारणांमुळे आपण पाहिला सामना जरूर थांबला होता, मात्र इथून कमबॅक केलं जाईल. धावफलकावरती पुन्हा एकदा आठवण करून देऊया, 33 धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद झाले. शेवटचं षटक प्रगती पथावरती आहे, आदर्श गोलंदाजीच्या मोर्चावरती. कुणाल शिंदे नवीन फलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. आज आयकॉन स्वरूपामध्ये हा खेळाडू आदिती वरद 11 पेंट संघाकडून खेळतोय. अमोदजी मुंडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. कुणाल शिंदे आपण पाहिलं तर पेण तालुक्यातील बोरगाव गावातील हा खेळाडू. आदर्शच्या पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. 33 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलंय. पहिल्या 2 ओव्हरवरती आपण जर पाहिला 32 धावा आल्या होत्या, एकही विकेट गेली नव्हती. आणि मग तदनंतर चांगला करिश्माई कामगिरी इथून मात्र पाहायला मिळाली. धीरज भोईर यांनी केलेली गोलंदाजी हा एक चर्चेचा विषय राहिला. 3 विकेट संपादन केले, हॅट्रिक घेतली, 4000 रुपयांचा कॅश प्राइज स्वतःच्या खात्यामध्ये जमा झालंय. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली आहे. काय घडणार? वन बाउंस सीमारेषा पार, चौकार आलाय. जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई, असा इथून मात्र आदिती वरद 11 पेण संघ म्हणेल. परेश कडकेने जी सुरुवात करून दिली होती, पाया मजबूत झाला होता, मात्र मधलं बांधकाम काही फारसं चांगलं झालं नाहीये. एका पाठोपाठ एक गेलेल्या विकेट म्हणजे आपण पाहिलं परेश बाद झाला, समीर बाद झाला, त्यानंतर स्वस्तिक सुद्धा बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं लल्ला भास्करला सुद्धा स्वस्तामध्ये बाद व्हावं लागलं. यावेळेला बॉल टप्पा पडल्यावरती खाली राहिला आहे. डॉट बॉल, कौतुक करावं लागणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आदेशचं अचूक टप्प्यावरती त्याने आदर्श याचं कौतुक करावं लागणार आहे. अचूक टप्प्यावरती मारा केलाय. बॅटची एज जरूर आहे, मात्र चेंडू जाईल लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये, जिथे मात्र 1 धाव मिळणार आहे. 38 धावा धावफलकावरती 1 to go चा इशारा. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32, तदनंतरच्या 11 बॉलवरती आपण जर पाहिलं तर केवळ 6 धावा आल्या. पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 39 धावा धावफलकावरती आपण अनुभवतोय माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 कुबेर 11 अलिबाग या मंडळाने आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांची भूमिका. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण अनुभवतोय, जिथे एका बाजूला आदिती वरद 11 पेण तर दुसऱ्या बाजूला कुलाबा स्पोर्ट्स वागरण संघ पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 39 जमा झालेत आणि विजयासाठी 40चं टार्गेट 4 षटकांच्या या मॅच मध्ये पाहायला मिळणार आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण टॉस घेऊयात. एका बाजूला आपल्याला नाखवा वॉटर स्पोर्ट्स संघ तर दुसऱ्या बाजूला आरिफ 11 संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स त्वरित उपलब्ध व्हा. सन्माननीय अमोदजी मुंडे यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. कॉल इथून मात्र केला जाणार आहे. अक्षयच्या माध्यमातून हेड मागितलाय, हेड पडलाय. वेल डन. नाणेफेकीचा कौल जिंकला इथून मात्र अक्षय पवारने. अक्षय आपल्यासोबत जॉईन होईल. आपण अनुभवतोय अर्थातच माजी आमदार मधुशेठ ठाकूर स्मृती चषक 2025 पहिली मॅच आपण जिंकली आहे. किरण आपल्या संघामध्ये आहे, आयकॉन खेळाडू आपल्या संघामध्ये आहे. सावळे विभागातील सर्व खेळाडू 4 आयकॉन या बळावरती आपण चांगला खेळ केलाय. मात्र प्रतिस्पर्धी संघ ज्याने चांगली कामगिरी केली आहे आपण पाहिलं हुसेन टाके यांनी 6 बॉलवरती 6 षटकार खेचलेत. काय वाटते कशा पद्धतीची मॅच होईल, कशा पद्धतीने रंगत येईल, काय स्ट्रॅटेजी तुमच्याकडनं आखली जाईल? स्ट्रॅटेजी तर काहीच नाही, फक्त आम्ही जितका कमीत कमी रन देऊ तितका आम्हाला चेसिंग करायला सोपं जाईल. या हिशोबातच आम्ही कमीत कमी रन देण्याचा प्रयत्न करू.
ऑल राईट, ओव्हरऑल या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे, फ्लड लाईट्समध्ये खेळणं हा सुद्धा एक एक्सपिरियन्स आहे. तुमच्या विभागामध्ये नवी मुंबई या विभागामध्ये सुद्धा, पनवेल या विभागामध्ये सुद्धा चांगल्या क्रिकेटच्या स्पर्धा होतात. मात्र या स्पर्धेबद्दल काय म्हणाल, जिथे अगदी अलिबागच्या समुद्र किनारी, मेन बीचच्या किनारी हे क्रीडा नगरी आपल्याला पाहायला मिळते? अलिबागमध्ये खेळायला तर खूपच मजा येते आणि जेवढ्या पण टुर्नामेंट होतात अलिबागच्या त्या सर्व टुर्नामेंट खेळायला मी असतोच इकडे. आणि पनवेलमध्ये आणि अलिबागमध्ये खेळण्याची मजा ही वेगळीच आहे. ऑल राईट, हा होता अक्षय पवार. थँक्यू सो मच. आपल्यासोबत सरपंच विजय घाणेकर या ठिकाणी जॉईन होत आहेत. विजय, प्रतिस्पर्धी संघामध्ये किरण पवार, अक्षय पवार, सावळे विभागातील सर्व खेळाडू 4 आयकॉन आहेत. प्रथम फलंदाजी करताय. 4 षटकांमध्ये साधारणपणे काय टार्गेट डोक्यासमोर असेल? कारण प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज, फलंदाज, कर्णधारपद हे सगळं काही चांगलं आहे. टार्गेट तर असं काय नाही, टार्गेट आम्ही जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करू, कारण समोरची टीम पण चांगली आहे. आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. सन्माननीय पिंटशेठ ठाकूर आणि तदनंतर मात्र कुबेर 11 यांनी आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा, याबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि लाईट वगैरे पण खूप छान आहे आणि ग्राउंड पण चांगले. ऑल राईट, हे होते विजय घाणेकर. आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करणारा इथून मात्र आरिफ 11 संघ. वळूयात उत्तरार्धाच्या खेळामध्ये, जिथे 4 षटकांमध्ये 10.25च्या सरासरीने 41 धावा करायचे आहेत. काय घडणार या मॅचमध्ये, काय बिघडणार या मॅचमध्ये? उत्तरार्धाचा खेळ ऐकूयात. यश मापगावकर आपल्याला जॉईन करतील. थँक्यू. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. आजच्या रजनी क्रिकेटचा थरार जेव्हा आपण अनुभवतो ना, तर आजची रात्र ही अंतिम रात्र आहे, ज्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करत आहोत. या माध्यमातून आजचा हा फायनलिस्ट कोण असेल, 2 आपल्याला फायनलिस्ट टॉप 2-3 मध्ये मिळालेत. त्यामधील पहिला संघ कालच्या दिवसामध्ये, कालच्या रात्रीमध्ये बापदेव खंडाळे. पहिल्या चेंडूवरती जर षटकार आला ना, तर सन्माननीय पिंटशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक येईल. सामन्याकडे आपण वळत आहोत. आपण पाहतोय सन्माननीय माजी आमदार मनोहरजी ठाकूर स्मृती चषक 2025 ही रजनी क्रिकेटची सर्वात मोठी आयोजित केलेली स्पर्धा, आणि त्या माध्यमातून आज फार लांबवरून आयकॉन खेळण्यासाठी आले. प्रत्येक सामन्यामध्ये आपण बघितलं तर अतिशय उत्कृष्ट खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. असे आयकॉन प्लेयर्स सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाज तयार, कौस्तुभ म्हात्रे. एका बाजूला कुलाबा स्पोर्ट्स पुरस्कृत वागेश्वर वागरण, दुसऱ्या बाजूला आदिती वरद 11 पेंड. तर या 2 संघाच्या दरम्यान बॅटल आहे. प्रथम फलंदाजी झाली होती, धावा मैदानावरती केल्या होत्या आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे, टार्गेट आहे ते म्हणजे 40 धावांचं. पहिल्या चेंडूवरती विकेट होण्याची संभावना नक्की होती, कारण 30च्या दरम्यान चेंडूला फील्ड केलं होतं. षटक क्रमांक पहिला सुरुवात करत असताना ज्या माध्यमातून सुरुवातीला चांगली फटकेबाजी या ठिकाणी जरूर केली होती. तर वागरण संघाला या ठिकाणी जिंकायचं ना, तर मैदानावरती 40 धावा बनवाव्या लागतील. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर आयकॉन प्लेयर कौस्तुभ म्हात्रेचं हे षटक क्रमांक पहिलं. हा चेंडू मात्र पडल्यानंतर ऑप्टिकच्या थोडासा बाहेर, पंच दंडित करतील. हा चेंडू खेळण्याच्या मर्यादेमध्ये नाही असं सूचित करतील. धावफलकावरती पहिली धाव या ठिकाणी येईल. तर आतापर्यंत जर आपण बघितलं ना, तर अनेक संघ मैदानावरती उतरले. प्रत्येक संघ ज्यावेळेस मैदानावरती खेळतो ना, तेव्हा गोलंदाजी करत असताना तर यावेळेचा फटका, ओहो क्या बात आहे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर गेलाय, सीमारेषा पार, लंबा 6 षटकार लागोपाठ. तर प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं ना, ते 3 षटकार आले ना, तर पिंटशेठजी ठाकूर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक तुम्हाला मिळेल. पहिला तर आलाय, यानंतरच्या चेंडूवरती षटकार येणार का, की कौस्तुभ म्हात्रेची गोलंदाजी ज्या पद्धतीने रनअप घेतलाय ना, जर आपण विचार केला वेदांत, तर फार मोठा लॉंग रनअप त्याच्या माध्यमातून येतोय. गतिमान चेंडू त्याच्या माध्यमातून येतात.
जबरदस्त गती आहे, रफ्तार का सौदागर आहे या मैदानावरती, त्याला खेळणं थोडंसं कठीण आहे. आणि त्याच्याच वरती जर आपण विचार केला प्रहार करायचा ना तुम्हाला, तर तुम्हाला चेंडू पाहावा लागेल, चेंडूवरती शेवटपर्यंत नजर ठेवावी लागेल, चांगला आय कॉन्टॅक्ट कराल ना, प्रॉपर टायमिंग तुम्ही साधाल ना, तेव्हाच तुम्ही या मैदानावरती कौस्तुभला फटकेबाजी त्याच्यावरती तुम्ही करू शकता. धाबा 7 आल्यात. तर वळूयात मॅचच्या दिशेला. डावा 7 आल्यात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती आहे. कुलाबा स्पोर्ट्स पुरस्कृत वागेश्वर वागरे म्हटल्यानंतर कुलाबा स्पोर्ट्सचे ओनर सन्मान्य सौरभजी पालवणकर त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केला संघ या ठिकाणी आपण मैदानावरती पाहतोय. या मॅचचा फटका हेलिकॉप्टर उडवलाय, समोर क्षेत्ररक्षक आहे, जबरदस्त पीस ऑफ द फिल्डिंग, क्या बात आहे. शेवटपर्यंत मैदानावरती जर आपण विचार केला ना वेदांत, त्या ठिकाणी हा चेंडू असं वाटत होतं की सीमारेषेच्या बाहेर चेंडू जाईल, मात्र तत्क्षणी त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हा चांगला नमुना या ठिकाणी पेश केला, चांगला वापर केला होता गतीचा. कौस्तुभची गती खूप आहे, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं, धावा वाचवल्यात, म्हणण्यात ऍथलेटिझम या ठिकाणी दाखवलं. धावा सेव्ह केल्यात. षटक क्रमांक पहिलं कौस्तुभच्या माध्यमातून सुरू आहे. 8 बनल्यात 4 चेंडूंवरती पहिल्या. यावेळेचा चेंडू मैदानावरती खेळण्यास केलं प्रवृत्त, कॅच सोडली की मॅच. स्ट्राईक इनवरती आता मयूर पालवकर असेल, तर नॉन स्ट्राईक इनवरती योगेशची कॅच या ठिकाणी ड्रॉप केली. जो योगेश मैदानावरती आक्रमक आहे, त्याने सुरुवातच या ठिकाणी ज्या पद्धतीने केली आहे ना, त्यामुळे प्रत्येक मॅच मध्ये अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही कॅच ड्रॉप करताना सामना बदलतो. 40 धावांचं आव्हान आहे. पहिलं षटक सुरू असताना धावा 9 बनल्यात, तर आणखीन या षटकामधील 1 चेंडू बाकी आहे. गोलंदाज कौस्तुभ मात्रे, राईट आर्म आउट द विकेट. सबमरीन पडल्यानंतर चेंडू आपण बघितलं तर अँगल क्रिएट करणारा काटाकीर केलाय. धावा मैदानावरती थांबल्यात आणि पहिल्या षटकाच्या अंती धावा बनतील 9. सामना जर तुम्हाला जिंकायचा ना, तर येणाऱ्या 18 चेंडूंवरती सामना विजयी होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. 18 चेंडू बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी, विजयी होण्यासाठी आवश्यकता आणखी 31 धावांची. 31 रन्स रिक्वायर्ड in 18 डिलिव्हरीज. चला सामना सुरू करा, टीम मीटिंग्स घेऊ नका. तर यानंतर आणखीन बरेच सामने आपल्याला या ठिकाणी खेळवायचे आहेत. जर तुम्ही या ठिकाणी वेळ घालवलात ना, तर मात्र सकाळचे 8 किंबहुना 8:30 होतील फायनल खेळण्यासाठी. तर एका षटकामध्ये 3 षटकार आले ना, तर सन्माननीय पिंटा शेट्टी ठाकूर यांच्या माध्यमातून 2000 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिकाची रक्कम आहे ना, ती वाढत चालल्या. जसा जसा सकाळचा पहाटेचा प्रहर आहे, त्या माध्यमातून जर आपण विचार केला तर गेल्या वर्षी याच मैदानावरती यावेळेस सर्वजण थंडीमध्ये कुडकुडत होते, मात्र आज ती थंडी मैदानावरती जाणवत नाही. परिवर्तन दरवेळी होत असतं. यंदा सुद्धा जर आपण विचार केला, विजेता वेगळा आहे, कारण गेल्या वर्षी पेदारी संघाने तो सामना जिंकला होता. मुंबईच्या प्रतिभावान खेळाडूंना त्याने गारद केलं होतं आणि इतिहास घडवला होता. मात्र या वर्षीच्या पहिल्याच सामन्यामध्ये बालोयक पेदारी संघ मैदानावरतून घरी परतला आणि त्याच्यामुळे यंदाच्या वर्षी नवीन विजेता या स्पर्धेला पाहायला मिळेल. धावा 9 आल्यात. सामना सुरू करा. तर गोलंदाजी करण्यासाठी कुणाल शिंदे मैदानावरती उतरतोय. स्ट्राईक एंडवरती योगेश आहे, नॉन स्ट्राईक एंडवरती मयूर. हा पहिला चेंडू कुणालचा येईल. या चेंडूवरती सुद्धा जर आपण पाहिलं ना, तर गती आहे, लाईन आणि लेंथ अगदी योग्य आहे आणि त्यानंतर मात्र ऑफस्टिकच्या बाहेर थोडासा बाहेर निघाला चेंडू. पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाजी करताना योगेशचा जर आपण विचार केला तर कोणतीही हालचाल नव्हती, फुटवर्क नव्हता आणि या चेंडूवरती कोणती छेडखानी त्याने सुद्धा केली नाही. चेंडू खाली थांबला होता.
पुन्हा एकदा आपण जर विचार केला अगदी तिखट मारा प्रत्येक चेंडूवरती जर तुम्ही क्रॉस द लाईन मारायचा विचार कराल ना तर फक्त तुम्ही या मैदानावरती या चेंडू हुकत नाही आहात मैदानावरती आपल्या संघाच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही या ठिकाणी खेळण्यासाठी उतरलात ना त्यांच्या आशा तुमच्यावरती आहेत प्रयत्न करावे लागतील मात्र चुकतंय का याच्यावरती विचार सुद्धा करावा लागेल आणि इम्प्रूव्ह करावा लागेल 9 धावसंख्येवरती कोणती विकेट नाही आहे तर यावेळेचा फटका आसमानी तुफानी दे धक्का घे छक्का 6 धावा मैदानावरती आल्यात 15 धावसंख्या धावफलकावरती लागले क्रमक विध्वंसक विस्फोटक डॉमिनन्स क्रिएट केलाय या मैदानावरती हा फटका जबरदस्तरित्या एक्झिक्यूट केलाय 6 धावांसाठी धावा 15 आल्यात ज्या ठिकाणी तुम्हाला जिंकण्यासाठी 40 करायचे आहेत त्यातील 15 तुम्ही मैदानावरती बनवल्यात दुसरं षटक मैदानावरती प्रगतीपथावर असताना कुलाबा स्पोर्ट्स पुरस्कृत वागेश्वर वागरण संघाच्या माध्यमातून आपण बघितलं योगेश भगत ज्याचा निकनेम गॅरो आहे तो मैदानावरती उतरलाय आणि त्याच्या बॅटमधून आता मात्र एक बिग स्ट्रोक या ठिकाणी आलाय 40 धावा करायच्या प्रतिषटकामध्ये 10च्या रणनीतीने धावगतीने मैदानावरती तुम्हाला धावा बनवाव्या लागतील गोलंदाज कुणाल शिंदे आतापर्यंत 2 चेंडू चांगले होते हा चेंडू स्लॉट मध्ये दिला होता कमबॅक करता येईल का चांगला फटका समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे लॉंगनला आपण बघितलं फिल्डिंग करण्यासाठी होता मिडॉनला आला फील्ड करण्यासाठी चांगले अटेम्प्ट घेतले आणि धावफलकावरती आपण जर विचार केला तर धाव नक्की वाढेल एकदा येईल चौदा चेंडू 24 धावांची आवश्यकता तर यावेळेचा फटका गॅरोच्या बॅट मधून आलाय जरूर समोर लॉंगन स्थित आहे आणि मैदानावरती आता मात्र योगेश भगत परतेल परत आणि या मॅच मध्ये सर्वात मोठी विकेट जर वेदन आपण पाहिलं ना तर योगेश भगत मैदानावरती आला होता आणि त्याच्या माध्यमातून एक बिग स्ट्रोक त्याने लगावला होता प्रयत्न तो देखील करत होता मात्र या धावा बनवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीनं शॉर्ट सिलेक्शन चुकलं एलिव्हेशन तितकं प्राप्त सुद्धा झालं नव्हतं आणि त्या माध्यमातून लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उभा होता आणि मैदानावरती विकेट आली तर नवीन फलंदाज या ठिकाणी येईल तो म्हणजेच निखिल पाटील वागरण गावाला बिलॉंग करणारा खेळाडू म्हणजेच अलिबागचा सर्वांचा लाडका तर अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी जी याच मैदानावरती झाली होती ना त्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक ज्या दिमागदारपणे पटकवलं होतं असा निखिल पाटील म्हणजे जाड्या मैदानावरती उतरलाय ज्या पद्धतीने आपण अलिबाग क्रिकेटमध्ये बघतो ना मोन्याला जेवढी प्रसिद्धी मिळाली तितकी प्रसिद्धी निखिलला सुद्धा मिळावी अशा माध्यमातून मी या ठिकाणी आशा व्यक्त करेन कारण काही खेळाडू अंडररेटेड असतात ज्या पद्धतीने निखिलकडे ती क्षमता ती प्रतिभा बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये निखिल पाटील सुद्धा खेळ करून दाखवला आणि त्याच्यामुळे हा खेळाडू फार मोठा आहे हे नक्की मी या ठिकाणी सांगतोय उलट मॅचच्या दिशेला टार्गेट 40 आहे 16 बनल्यात 1 चेंडू या षटकामधील बाकी आहे 1 to go चा इशारा हा पंचांच्या माध्यमातून येईल व्हॉट ऑन फॅन्टास्टिक कॅच ज्या पद्धतीने लॉंगॉन वरून या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिडॉनला आला होता आणि अत्यंत चांगला कॅच या ठिकाणी घेतला होता रनिंग कॅच मध्ये सुद्धा जर आपण बघितलं शेवटपर्यंत या चेंडूवरती गर्दी नजर ठेवली होती ती नजर शेवटपर्यंत टिकून ठेवली आणि मॅच मध्ये ना एक महत्त्वाची कॅच आली ज्या कॅचच्या माध्यमातून आता मात्र जर आपण विचार केला ना तर मैदानावरती विचार करण्यास भाग पाडले कुलाबा स्पोर्ट्स पुरस्कृत वागेश्वर वागरण संघाला या धावा कोण बनवेल कोणता खेळाडू मैदानावरती थांबेल आणि धावा बनवण्यासाठी संघर्ष करेल बारा चेंडूवरती 24 धावांची आवश्यकता आहे म्हणजे प्रति षटकामध्ये 12 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील सुरुवातीला वेदांत असं होतं ना की प्रति षटकामध्ये 10 बनवायच्या होत्या 40 धावांचं आव्हान त्या ठिकाणी आपण जेव्हा उभं ठेवलं होतं मात्र आता ना 2 षटकं बाकी आहेत 12 चेंडू येणं बाकी आहेत
24 धावांची आवश्यकता आहे. अभी नाही तो कभी नाही. जर तुम्ही या मैदानावरती आत्ता खेळला नाही ना तर मात्र तुम्हाला या सामन्यांमधून घरी परतावं लागेल. सहा चेंडूमध्ये 3 षटकार जर आले ना सन्माननीय पिंटा शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक. सुरुवातीला 1000 रुपये होते, आता 2000 रुपये झालेत आणि मला असं वाटतं की प्रत्येक मॅच गणिक ते पारितोषिक वाढत सुद्धा जाईल. 12-24 तर यावेळेचा फटका एक्झिक्यूट केला, टाइम केला चेंडूवरती, चेंडूला भिरकावून दिलाय स्कोअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, गगनभेदी गगनचुंबी फटका, षटकार. ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं ना तर सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय आणि आमचे मित्र वेदांची कंटक आहेत, आकाश मांजरेकर आहेत, की त्यांच्या माध्यमातून आजच्या रजनीमध्ये कालच्या रजनीमध्ये समालोचन ऐकलं होतं. 11 चेंडूंवरती आता आवश्यकता आहे 18 धावसंख्येची. तो वळतो आपण मॅचच्या दिशेला पुन्हा एकदा. चांगला प्रयत्न केला होता, गॅप शोधण्याचा निर्धार या ठिकाणी केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, धाव बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय, मात्र धाव केवळ मिळते ती म्हणजे 1. प्रत्येक धाव्यासाठी संघर्ष सुरू आहे. 23 धावा धावफलकावरती बनल्या. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना या मैदानावरती आपण बघितलं 2 विकेट गेल्यात. कुलाबा स्पोर्ट्स संघाला या धावा अचीव करायच्यात. 40 धावा मैदानावरती बनवण्यासाठी मात्र अजूनही 10 चेंडूवरती 17 धावांची आवश्यकता. शैलेशजी महाडिक थोडे वाचून राहा. त्या ठिकाणी जर आपण बघितलं ना तुम्हाला असं वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा हेल्मेटची सक्ती येऊ शकते अंपायरसाठी केवळ, कारण ज्या पद्धतीने अग्रेसिव्ह क्रिकेट जोरदार बॅट घुमवली होती, ज्या पद्धतीनं जोर लावला होता, बॅट सटकली, धाव मैदानावरती धावफलकावरती धावसंख्या 1 धावेनिशी 24 धावा. 16 धावांची मात्र आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. सामन्याकडे आपण वळत आहोत आणि पुन्हा एकदा या सामन्याचा आनंद आपण घेणार आहोत, ज्या माध्यमातून गोलंदाजी करण्यासाठी ताऱ्याचा स्वस्तिक मात्र मैदानावरती उतरलाय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मी म्हणेन केल्या. तर यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तैनात, मात्र चेंडूवरती धाव मिळाली 1. या स्वस्तिकने अलिशान सोगावच्या प्रत्येक सीझन मध्ये आक्रमक, विध्वंसक, विस्फोटक फलंदाजी केली आहे आणि तब्बल 2 सीझनचा मॅन ऑफ द सिरीज तो ठरलाय. आणि त्याच्यामुळे स्वस्तिक मात्र त्या रायगडमध्ये, महाराष्ट्रामध्ये फार मोठं नाव आहे असं मी म्हणेन. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या खेळाडूने सुद्धा अनेक प्रेक्षकांची मनं जिंकलीत. आणखीन एक धाव आली मॅच मध्ये जर आपण बघितलं ना तर टार्गेट 40 धावांचं वेदांत आहे, मात्र त्यासाठी सुद्धा प्रत्येक चेंडूवरती तारेची कसरत करावी लागते. धावा या ठिकाणी 26 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. 1 चेंडू बाकी असेल, 7 चेंडू येतील. 14 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. सात चेंडू बाकी आहेत, 14 धावांची आवश्यकता आहे. स्वस्तिक मात्र गोलंदाजी करेल, महत्वाचा चेंडू येईल. चांगला फटका, आक्रमण केलंय काऊ कॉर्नर रिजनला, चेंडूला फेकून दिलंय सीमा पार, येतोय वेलकम 6 संजीवनी षटकार. कारण ऐन मोक्याच्या क्षणी जेव्हा गरज असते ना तेव्हा फटका ज्या वेळेस आलाय ना त्या फटक्याला जास्त किंमत आहे, व्हॅल्युएबल स्ट्रोक आहे. काऊ कॉर्नर रिजनला फटका खेळला होता, स्लॉट मध्ये चेंडू दिला होता, चांगला प्रयत्न, चांगलं टायमिंग, ताकद लावली आणि चेंडूवरती प्रहार केला. 6 चेंडू बाकी, 8 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 6 चेंडू 8 हे समीकरण आहे. आणि आता मात्र जर आपण विचार केला ना तर हा सामना जिंकवण्यासाठी 8 धावांची आवश्यकता एका संघाला. या 8 धावा बनवायच्या आहेत.
तर दुसऱ्या संघाला या 8 धावा रोखायच्यात. प्रेक्षकांची गर्दी अजूनही या मैदानावरती आहे. जे दर्दी प्रेक्षक आहेत ना ते कधीही संपूर्ण सामना बघितल्याशिवाय कुठे जात नाहीत. अगदी फायनल पर्यंत ते आपल्या समवेत जोडले जातात. धावा 32, 2 विकेट गेल्यात. आणखी 5 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. एक अंतिम षटक येईल. 6 चेंडूवरती 8 धावांची आवश्यकता. मॅच कोण जिंकेल वेदांत, काय वाटते? नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 6 चेंडू 8 धावांची गरज आहे. खऱ्या अर्थानं 6 चेंडू 8 धावा म्हणजे आतापर्यंत ज्या प्रकारची फलंदाजी झाली त्या फलंदाजीच्या अनुषंगानं कठीण आव्हान नसणार आहे. परंतु गोलंदाजी मार्कवर जर अलंकार वास्कर आला असेल तर तो देखील एक चांगला गोलंदाज आहे आणि असं असताना निश्चित रूपानं सामना मात्र अगदी टफ होईल, यात कोणतीही शंका नाही आहे. तर मित्रांनो पुन्हा एकदा वळूयात मॅचच्या दिशेला. करूया कॉन्सन्ट्रेट. ज्या मैदानावरती सामना सुरू आहे 6 चेंडूवरती 8 धावा पाहिजेत. कुलाबा स्पोर्ट्स पुरस्कृत वागेश्वर वागरण संघाला गोलंदाज अलंकार. पहिला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, म्हणजे 5 चेंडू बाकी असतील आणि आता मात्र 8 धावांची आवश्यकता. आणि त्यामुळे जर आपण विचार केला आणखीन एक चेंडू निर्धाव या ठिकाणी आला तर मात्र मॅच मध्ये पुन्हा रोमांच येईल. 5 चेंडू 8, एखादा बिग स्ट्रोक मॅच बदलेल. फटका खेळला समोर क्षेत्ररक्षक, प्रयत्न केला क्षेत्ररक्षण. बघा क्रिकेट खेळत असताना फुटबॉल सुद्धा मैदानावरती पाहायला मिळतोय. 4 चेंडूवरती 7 धावांची आवश्यकता. प्रत्येक येणाऱ्या चेंडू गणिक मैदानावरती दबाव वाढतोय. आपण केवळ प्रेडिक्ट करू शकतो की सामन्यामध्ये धावा पाहिजेत, मात्र जे प्लेयर्स जे खेळाडू स्वतः मैदानावरती उतरून खेळत असतात ना अगदी त्यांना या ठिकाणी तो दबाव जाणवत असतो. कारण आज संपूर्ण मेहनत घेतलेली असते, शेवटपर्यंत ते सामन्यामध्ये टिकलेत. 4 चेंडूवरती 7 पाहिजेत. गोलंदाज अलंकार, त्याच्या हातामध्ये त्या संघाचं भवितव्य. चांगला चेंडू आला होता. धावा किती मिळतील तर धावा मिळेल केवळ आणखी 1. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. अजूनही जर आपण पाहिलं ना तर 3 चेंडूवरती 6 धावा ज्या ठिकाणी आवश्यकता दर्दी क्रिकेट रसिक प्रेक्षक या ठिकाणी अजून पाहायला मिळतात. हे जे बॅनर आपण बघतोय ना सन्माननीय ॲडव्होकेट उमेदवार ठाकूर, सन्माननीय अमितजी नाईक, प्रत्येकाचा बॅनर या ठिकाणी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. त्या सन्माननीय व्यक्तींच्या माध्यमातून चांगला चेंडू. ओ हो, क्या बात है. ठान लो तो जीत और मान लो तो हार. 2 चेंडू बाकी, 6 धावांची आवश्यकता. अलंकार की मग मैदानावरती धीरज. कोणता संघ जिंकेल, कुलाबा स्पोर्ट्स की वरद 11 पेंड? बॅटची कडा आली. मित्रांनो सामना आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज येऊ देत. एका चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता. 4 आल्या तर सुपर ओव्हर होईल, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि 6 मारल्यात तर सामना विजयी होईल. एका चेंडूवरती 5 पाहिजे, 4 आल्या तर सुपर ओव्हर. षटकार आला तर मॅच विल बी फिनिश. अलंकार मैदानावरती, स्ट्राईक वरती धीरज. कोण ठरेल कोणावरती भारी? क्या बात है, क्या बात है. अलंकार सामना जिंकलाय. 6 चेंडूवरती 8 धावा मैदानावरती डिपेंड झाल्यात. सर या क्रिकेटमध्ये ना कधी काही होऊ शकते या वाक्यावरती माझा विश्वास आता वाढायला लागलाय. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं ना ज्या ठिकाणी 5 चेंडूवरती 8 धावा हव्या होत्या, जर आपण पाहिलं तर स्वस्तिकने केलेली गोलंदाजी, त्यानंतर अलंकारने केलेली गोलंदाजी या संपूर्ण मॅच मध्ये टर्निंग पॉईंट होतो मॅच ठरला. तर नेक्स्ट मॅच कडे वळतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय आदिती वरद 11 पेंड संघ यांचे संघ मालक आदिती मुंडे यांच्याकडनं संपूर्ण संघाला 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी मिळते. वेल डन. एक चांगला खेळ झालाय. स्टार्ट्स आपण पाहिले तर सुरुवातीपासून